नमस्कार मंडळी, आपल्या कोकण देवी दर्शन उत्सवाचा हा पार्ट 3 आहे. पार्ट 1 मध्ये आपण ठाण्यावरून कोकणात गेलो, चिपळूण या गावी. पार्ट 2 मध्ये लाट चढवणी वार्षिक देवीचे उत्सव कशी काय चालवले जाते त्याचं महत्त्व जाणं. तर पार्ट 3 ला सुरुवात. आई सुखावरदायी महाकाली देवीचा प्रवेशद्वार. यापुढे देवीचं दर्शन घेऊया. मंडळी, लाट चढवणीचा ब्लॉग तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पहा. या व्हिडिओचं स्टार्ट अँड एंडला लिंक जो आहे नक्की पहा. या व्हिडिओला सुरुवात. देवीला कोणाला साडी वगैरे द्यायची असेल तर 9वारी 6वारी तर असे आहेत. मंडळाचे सभासद आहेत. फोटो वगैरे पाहिजे असेल, देणगी द्यायची असेल, मोठा फोटो सुद्धा आहे, मोठा लहान. 5 काढायचं तर 5 मिळू शकतो. 100 रुपये 5. असं कार्यकारी मंडळ. आराध्य गणेशाचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिरामध्ये भरपूरशी गर्दी आहे मंडळी. आपलं दर्शन छानपैकी झालेलं आहे. तुम्हाला दर्शन द्यायचा प्रयत्न केला. आपले व्हिडिओ आवडले नक्की तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आई सुखावरदायी माते की जय. आई सुखावरदायी देवीचं दर्शन तर घेत, आता महाकाली देवीचं दर्शन घेऊया. आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत. दर्शन घेऊया. इथे गाराण असं म्हटलं जात आहे आणि बरेचसे भाविक. मस्त अशी सजावट. पुरा गाराणा म्हणतात. गाराणा असं गाराणा म्हणतं पारंपरिक. ओटी दाखवली जाते. लाई सुखाई वरदाई माऊली की जय. देवाची सजावट बघूया. मस्त असं देव सजवलंय. बघा, हे गारणं म्हटलं.
या होत्या तुमच्या तिकीटच्या त्यांच्या क्रूर स्वामी त्यांच्या कुटुंबात सुख शांती द्या मुक्ती द्या शेराला संवाद शेराचा जे जे त्यांचे त्यांच्या कुटुंबाचे तुमचा आपण छान दर्शन तर झालेलं आहे. आज जरा देवळामध्ये गर्दी आहे कारण महत्त्वाचा वर्षाचा सण आहे. ओके तीन गावं ही शिरगाव, अच्छा कुंभारली हा आणि पोपली 3 गावाचं देवस्थान आहे. बरोबर महाकाली, सुकाई आणि वर्धाई. अच्छा पण त्यात आम्ही ते भाविक. अच्छा गुरव म्हणजे ह्या कार्यक्रमात तुम्हाला खास उपस्थित राहावं लागतं. हो, तरी किती जण भाविक येऊन जातात आज? लाखो येऊन जातात. लाखो का भाविक. याचा काही हिसाब नाही किताब नाही. दुपारी जेवण असतो 12 ते 2:15 पर्यंत. आणि मग संध्याकाळी लाट फिरवणे, हो, आता 4 वाजता लाट फिरणार. पारंपरिक ढोल पथक वगैरे असं म्हणजे पूर्ण दिवस देवीचा सोहळा जोरात होतो. हो, पूर्ण दिवस संध्याकाळी रात्री तमाशा चालू होणार. तमाशा आणि कबड्डी स्पर्धा असतो. कबड्डी स्पर्धा, तमाशा. अच्छा अच्छा. तर चांगला असा उपक्रम देवीचा होतो आणि तुम्ही त्या सभेमध्ये आहात. हो. बरं वाटतं. क्षीण बघणारे कसे उभे आहेत बघा. हा सोहळा बघण्यासाठी अशी काय अभूतपूर्व गर्दी आहे. प्रत्येक भाविक हा अभूतपूर्व सोहळा बघणे उत्सुक आहे आणि थोड्या वेळाने लाट फिरवली जाणार आहे. अजून मंदिराला मला तरी 4 ते 5 राऊंड होतील. 4 ते 5 राऊंड होतील. महिला वर्ग तर मंडळी, तुम्हाला आपल्या देवी उत्सवाचा पार्ट 3 कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा. आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 तुम्ही अजूनही देवी उत्सवाचं पाहिलं असेल तर नक्की पहा. आपण भेटू पुढच्या पार्टमध्ये, पार्ट 4 मध्ये.